बाहेर धो-धो पाऊस सुरू आहे. वातावरण थंड आहे आणि अशा हवेत काहीतरी झणझणीत आणि गरमागरम खावंसं वाटतंय ना. चला तर मग बनवूयात गरमागरम चविष्ट आणि अगदी सोप्पा असा टोमॅटो मसूर भात. आपल्याला लागणार आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला, 1 कप टोमॅटो प्युरी, साजूक तूप, तुपात भाजलेले काजू, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून गरम मसाला पावडर, 1 टीस्पून लाल तिखट, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा टीस्पून हळद, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, 2 तमालपत्र, चवीनुसार मीठ, 1 कप तांदूळ आणि पाऊण कप अख्खा मसूर शिजवून घेतलेला. कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप गरम करून घ्यायचं. तूप गरम झालं की त्यात घालायचं 1 टीस्पून जिरं, हिरव्या मिरच्या, तमालपत्र, कांदा आणि आलं लसूण पेस्ट आणि हे सर्व कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून झाला की आता त्यात घालायचे आपले मसाले म्हणजेच हळद, गरम मसाला आणि लाल तिखट आणि हे सर्व मसाले तेलामध्ये 30 सेकंद मंद आचेवर परतून घ्यायचे. मसाले छान परतून झाले आणि त्यांना तेल सुटलं की आता त्यात घालायची आपली टोमॅटोची प्युरी. टोमॅटोची प्युरी सुद्धा घट्ट होईपर्यंत आणि त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. टोमॅटो मसूर भात तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता. त्यावेळेस आपले तांदूळ आणि अख्खा मसूर स्वच्छ धुवून पाण्यात एक अर्धा तास भिजत ठेवायचे आणि मग ही संपूर्ण रेसिपी डायरेक्ट कुकरमध्ये करायची. चला, टोमॅटोला छान तेल सुटलं आहे, मसाला आपला तयार आहे. आता ह्यात घालायचं चवीपुरतं मीठ आणि आपण शिजवून घेतलेले तांदूळ आणि अख्खा मसूर. भात आणि मसूर हे मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचं. हे सर्व मिक्स करून झालं की यावर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर. आहाहा, किती सुरेख झाला आहे पहा भात. गरमागरम भात आणि थंड वातावरण पावसाचं एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे हा भात करण्यासाठी. वरतून कोथिंबीर घालूयात आणि हा भात असाच गरमागरम साजूक तूप आणि काजू सोबत सर्व करा. काजू आपण फक्त एक टेस्ट आणि क्रंचसाठी घालत आहोत. ऑप्शनल आहेत, नाही घातले तरीही चालतील. अशा प्रकारे तयार झाला आपला झटपट असा टोमॅटो मसूर भात. जर का आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा पावसात तुम्ही काय आवडीने खाता. आणि हो, अजून अशाच मजेदार रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत खूप सारा पाऊस आणि हा गरमागरम भात एन्जॉय करा.